महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये 15, 16 आणि 22 तारीख अत्यंत महत्त्वाची होती. 15 तारखेला मतदान झालं, 16 तारखेला निकाल लागले आणि 22ला आता आरक्षण जाहीर झालं आहे. आज 29 महानगरपालिकेचं आरक्षण झालं. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर हे सर्वसाधारणसाठी आत्ता आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि या सर्वसाधारणच्या माध्यमातून सर्वसाधारण महापौर होईल. त्यासाठी आम्ही आता लवकरच माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, आमचे प्रभारी बावनकुळे साहेब असतील आणि आमचे महाराष्ट्राचे लोकनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सर्वजण बसून ठरवतील महापौर कोण करायचा आणि त्याप्रमाणे महापौर. बऱ्याच जणांनी देव पाण्यात ठेवले होते, काही जणांच्या आशा मावळल्या. हो, कारण भीती अशी होती की एस टी झालं तर काय आहे, कारण एस टीचा उमेदवार आमच्याकडे नव्हता. एस सी पुरुष असेल, एस सी महिला असेल, ओबीसी पुरुष असेल, ओबीसी महिला असेल, ओपन पुरुष, ओपन महिला, सर्व कॅटेगरीमधील नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले. अशा परिस्थितीमध्ये आता ओपन निघालं आहे, तर ओपनमधून शेवटी पक्षाचे नेते राज्यस्तरीयवरती निर्णय घेतील आणि त्या प्रकारे महापौर करू. महापौर कुणी जरी झाला, एक आम्ही जनतेला जे वचन दिलेलं आहे, आमच्या प्रचाराच्या काळामध्ये वारंवार मोठ्या सभेमध्ये असेल, कॉर्नर मिटिंगमध्ये असेल, आमच्या जाहीरनाम्यामध्ये असेल, एकच सांगितलं आहे, छत्रपती संभाजीनगरला एक विकसित संभाजीनगर करायचं आहे. छत्रपती संभाजीनगरला एक सुरक्षित ठेवायचं आहे, सर्वांचं संरक्षण करायचं आहे आणि त्याहीपेक्षा या ठिकाणी वेगवेगळे उद्योग आले पाहिजे, रोजगार निर्माण झाला पाहिजे आणि त्यासाठी मात्र आम्ही एक शहरातील खासदार म्हणून, एक माजी मंत्री म्हणून आम्ही जबाबदारीनं काम करू आणि पुढच्या 2029 पर्यंत एक संभाजीनगर, एक वेगळं संभाजीनगर असेल, संभाजीनगर एक विकसित संभाजीनगर असेल, ज्या शहराचा वेग अत्यंत वेगानं वाढतोय असं संभाजीनगर असेल आणि संभाजीनगरचे बहुतेक प्रश्न आम्हाला माहीत आहेत. विशेषतः मी या शहराचा 2दा महापौर होतो, एकदा उपमहापौर होतो, म्हणून सर्व प्रश्न माहीत आहेत आणि त्यासाठी आम्ही काम करू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.